आसिफ देशमुख जो दानिश ने 4 चौके मारे थे भूषण गोले के 4 गेंदों पर। थैंक यू वेरी मच। हेलो, धन्यवाद। आमचे डीजे मास्टर दीप यांच्या नावाचा उल्लेख सुद्धा इथे होणं गरजेचं आहे। आमचा आवाज आणि त्याचप्रमाणे सुमधुर संगीताची मेजवानी आपल्या समोर ज्यांनी सादर केलेली आहे असे आमचे डीजे मास्टर, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। एक सुंदर सामना, एक मोठा सामना। आदरणीय सिकंदर पानसरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सिकंदर पानसरे साहेबांना विनंती करेल आपण मंचावरती या। आपलं हार्दिक स्वागत या नामदार चषकाच्या वतीनं। एजाज अधिकारी आपल्याला विनंती आपण सुद्धा मंचावरती या। आणि आलम भाई आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय। आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे। मी सुफियान यांना विनंती करेल आपण सन्मान करण्यासाठी समोर यायचंय। नामदार चषक 2026 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय। फैयाज भाई आपण सुद्धा मंचावरती या। आपला सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे। सुफियान यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती होत असताना या मान्यवरांचा आपण पाहताय। एजाज अधिकारी यांचा सुद्धा सन्मान केला जातोय। एजाज भाई आइए, आपका भी सम्मान किया जाएगा। फैयाज कोंडीकर, फैयाज भाई आइए, आपका भी सम्मान किया जाएगा। और आखिरी में आलम भाई आपका भी हुआ। थैंक यू सो मच। सगळ्यांचं मनपूर्वक आभार। आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल। सामन्याला होते सुरुवात। लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय। जाऊयात सरळ समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी यासिन मर्चंट सर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल। यस, धन्यवाद, धन्यवाद मोरे सर। चलिए दोस्तों, मैच शुरू हो चुका है। वसीम भाई फैन क्लब पोलादपुर बनाम मोहम्मद 11 वालवटी। पोलादपुर टीम के कप्तान ने टॉस जीतने के बाद सबसे पहले फील्डिंग करने का यहां पे फैसला किया है। बल्लेबाजी के लिए आकिब और मुनाफ। आकिब जो कि आइकॉन के रूप में खेल रहे हैं मोहम्मद 11 वालवटी टीम में। रे रोड मुंबई से बिलोंग करते हैं। 25 साल का ये खिलाड़ी, हालांकि पहले लेदर में क्रिकेट खेलते थे मगर अब टेनिस क्रिकेट में भी सुपरिचित ये नाम। बहुत ही बढ़िया स्ट्रोक इस मरतबा ओवर द कवर खेला है। डीप कवर खाली था, गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर। अकीब के बल्ले से 4। रे रोड मुंबई स्ट्राइक इन पर। इस मरतबा आड़े बल्ले से खेला है, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार फ्लैट एंड फ्यूरियस सिक्सर। हमारा डीजे मास्टर दीप एक से बढ़कर एक सुमधुर संगीत यहां पे सुनाते हुए हमारे ये दर्शक देखिए। हाँ, वासिक शेख की ये बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे खूबसूरती के साथ ऑन ट्राई में तब्दील तो किया था मगर मिड ऑन की दिशा में मिस फील्डिंग देखने को मिली। उसका फायदा मिला अकीब अंसारी को। देखते देखते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। मिस फील्डिंग के जरिए से इस तरह से अगर आप रनों को लुटाओगे ना तो फिर महंगा साबित हो सकता है। मैंने अभी भी कहा कि ये दोनों भी दादा टीमें हैं, दोनों शेर एक दूसरे के सामने खेलते हुए, क्योंकि यहाँ से जो जीतेगा मेरे ख्याल से टॉप 4 में ज़रूर प्रवेश करेगा। इतनी ज़बरदस्त
इनकी बल्लेबाजी और गेंदबाजी अक्सर देखने को मिलती है। इस मरतबा उल्टे हाथ से खेलने की कोशिश, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। पहला ओवर यहाँ पे प्रगति पर, एक चौका, एक छक्का, सिंगल और डबल, यानी तकरीबन हर रन इस पहले ओवर में पहली 4 गेंदों में हमें देखने को मिले हैं। ये बिंदी गेंद 13 रन स्कोर कार्ड पर 5 गेंदों में। जी हाँ, जोरदार अपील पग बदा के लिए, लेग बिफोर द विकेट, बीचों बीच पकड़े गए, परफेक्ट यॉर्कर था, मिस कर गए उसे आकिब अंसारी। फर्स्ट विकेट डाउन, आकिब को जाना पड़ेगा मैदान से बाहर। होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। बुलंदियों पे यहाँ पे ठहरना चाहिए था। आकिब अंसारी अपने आप से नाराज़ होंगे, अपने आप से थोड़े से नाखुश ज़रूर होंगे, क्योंकि बहुत ही अच्छी शुरुआत दिलाई थी उन्होंने, मगर थोड़ी सी जल्दबाजी कर गए। अच्छी गेंदों का सम्मान करना चाहिए था। सामने पड़ी हुई ये गेंद थी, हालांकि परफेक्ट यॉर्कर थी, उसे सीधे बल्ले से खेलने की बजाय उन्होंने अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की और पूरी तरीके से उस गेंद की लाइन को मिस करते हुए दिखाई दिए। बीचों बीच स्टंप के पिक पकड़े गए और ये फर्स्ट विकेट डाउन। आकिब आउट होने के बाद नए बल्लेबाज नवीद हस्पाटेल, थोड़ा सा अजीब और गरीब ये नाम। मैं अक्सर कहता हूँ दोस्तों, पाटिल, पाटीदार, पटेल, हस्पाटेल, सर पाटेल, हालांकि इन सभी का अर्थ वही होता है। जिस तरह से शम्स, सूरज, सूर्या, भास्कर, रवि, आफ्ताफ, ये सभी का मतलब एक ही होता है, उस तरह से हस्पाटेल यानी पाटिल। स्ट्राइक एंड पर इस मरतबा मुनाफ राउत। ओहो उड़ाया मुनाफ के बल्ले से, ये खूबसूरत लाजवाब अट्रैक्टिंग ये शॉट 6। राउत बहुत ही अंडररेटेड खिलाड़ी है, बहुत ही शांत मिजाज के, संयमी है, ज़्यादा बात नहीं करते, मितभाषी है, मगर जब भी उनके हाथों में बल्ला होता है ना, तलवार की तरह वो अपना बल्ले को चलाते हैं। अपने टीम को अक्सर उन्होंने अच्छा योगदान दिया है, बहुत ही अच्छी लंबी लंबी और नायाब पारी खेली है। आज वसीम खतीब थोड़े से पीछे रह गए हैं, अपने साथी बल्लेबाज मुनाफ को उन्होंने आगे खेलने का मौका दिया है और मुनाफ देखिए दोनों हाथों के साथ इस मौके को बटोरते हुए 19 रन स्कोर कार्ड पर। दूसरा ओवर प्रगति पर, 4 ओवर का यह मुकाबला। आप देख रहे हो नामदार चषक 2026, सम्माननीय विकास सेठ गोगावले साहेब, रायगढ़ जिला परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य युवा सेना कोर कमेटी सदस्य तथा युवा सेना सचिव कोकण विभाग, इनका बहुत सहयोग और उसी के साथ साथ नामदार आमदार भरत शेठ गोगावले सर का जन्मदिन 1 तारीख को, और उसी सिलसिले में इस टूर्नामेंट का यहाँ पे आयोजन, बहुत ही खूबसूरत प्रयोजन और शानदार संयोजन भी यहाँ पे नज़र आता हुआ। चारों तरफ फ्लड लाइट, दूधिया रोशनी में नहाया हुआ ये मैदान। तकरीबन 8 टावर यहाँ पे खड़े किए गए हैं, एक टावर पर तकरीबन 15 से 20 फ्लड लाइट, और उस लाइट के नीचे खेलना एक अलग ही अनुभव होता है, अलग एक्सपीरियंस होता है। गेंदबाज आर्यन के ऊपर थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव होगा। ये लीजिए फिर से एक बार आओ, देखा ना ताओ, बैक टू बैक मुसलसल मुनाफ राउत के बल्ले से ये दूसरा सिक्सर। देखिए, आप जब भी मुनाफ से बात करोगे ना तो ज़्यादा बात नहीं करेंगे, वो बहुत ही शांत मिजाज के, मगर उनका बल्ला जिस तरह से चलता है ना, उनके अंदर गुस्सा कितना है, उनके अंदर एग्रेशन कितना है, ये अपने बल्ले से उन्होंने हमेशा दिखाया।
याद रखना नाम मुनाफ राउत। 3 गेंदों में 13 रन, 3-13 करते हुए गेंदबाज आर्यन के। हालांकि आर्यन इस साल तूफानी फॉर्म में है, 18-19 साल का ये खिलाड़ी, मगर क्या कमाल की उन्होंने गेंदबाजी की है। मगर आज यहाँ पे पहली 2 गेंदों पर बल्लेबाज डोमिनेट। स्लोवर वन, फिर से एक बार उड़ाया, जी हां ये भी जाएगा लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। वहां पे खिलाड़ी मौजूद थे, उनके मस्तक पर दस्तक देती हुई ये गेंद दर्शक दीर्घा में 6। अय्याज भाई चिपलुनकर इनकी तरफ से मुनाफ राउत को 500 रुपए का इनाम इन लगातार 3 छक्कों के लिए। क्या बात है, आपके लिए यहां पे मेहरबान है, कदरदान है। जी हां, फिर से एक बार, मगर ये तकदीर का चौका। अक्सर कहा जाता है कि बहादुर किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज मुनाफ को तकदीर ने अगर पारा चढ़ा दो ना तो वो आईना बनता है, और वही आईना किसी को दिखा दो तो फिर उसका पारा चढ़ जाता है। यहाँ पे सही मायनों में बहुत ही ज़्यादा गर्माहट इस मुकाबले में नज़र आ रही है। जी हाँ, क्रॉस द लाइन, फिर से एक बार आड़े बल्ले से मिड विकेट की दिशा में खेलने का प्रयास था, मगर इस मरतबा मिस टाइम कर गए। गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई, रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी। हर गुंजाइश को खारिज कर दिया आर्यन ने। आर्यन बहुत ही अच्छे गेंदबाज है, उसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं, क्योंकि हाल ही में जो तेलंगे में बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट हुआ था, सुफियान चटाम जिसके आयोजक थे, शम्स चैंपियन ट्रॉफी, वहां पे उन्होंने बहुत ही बढ़िया गेंदबाजी के साथ शानदार बल्लेबाजी भी की थी। वही आर्यन इस मरतबा कड़वी दवाई बाउंसर किया था, बल्लेबाज मुनाफ ने उसे खेलने की कोशिश की, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बल्लेबाज मुनाफ ने यहाँ पे रेफरल की मांग की है, रिव्यू यहाँ पे, और रिव्यू की वजह से अब तीसरे अंपायर के पास ये फैसला सौंपा जाएगा। आर्यन थोड़े से परेशान, क्योंकि पहली 4 गेंदों में उन्होंने तकरीबन 22 रन खर्च चुके हैं, और यहाँ पे बिंदी गेंद तो आई है, मगर अब तीसरे अंपायर ये फैसला करेंगे। साथी खिलाड़ी हम देख सकते हैं कल्पेश और उसी के साथ संदीप कदम, उनको समझाने की कोशिश करते हुए, उसी के साथ साथ आइकॉन खिलाड़ी वासिक शेख बताते हुए कि किस तरह की गेंदबाजी करनी चाहिए। फ्लैट विकेट बल्लेबाजों के लिए नंदन वन पैराडाइज ये विकेट, और इस विकेट के ऊपर अगर बचना है और विकेट चटकाने हैं तो आपको परफेक्ट लाइन एंड लेन के साथ ही गेंदबाजी करनी होगी, परफेक्ट यॉर्कर करने होंगे। थोड़ा सा भी भटकेंगे ना तो फिर आपको फटके पड़ेंगे। देखते देखते यहाँ पे ओवर की समाप्ति। वाइड बॉल, यस इट्स अ वाइड बॉल सर, यस वाइड बॉल करार दिया है तीसरे अंपायर ने, यानी एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। ये देखिए आपके स्क्रीन पर मुनाफ राउत जो मांग कर रहे थे, जी हाँ 1 बाउंस का इशारा भी अंपायर से, ऑनफील्ड अंपायर इशारा करते हुए दिखाई दे रहे हैं। एक बिंदी गेंद इस ओवर में, एक वाइड बॉल, 3 छक्के, 1 चौका, कुल मिला के 36 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर मुनाफ खेल रहे हैं 23 रन बनाकर मात्र 6 गेंदों में। आर्यन की अगली गेंद, जी हाँ बहुत ही बढ़िया गेंद थी। इस मरतबा फिर से एक बार मिस टाइम करने में कामयाब रहे आर्यन। 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा, मगर 1 रन के साथ स्ट्राइक अपने हाथों में रखेंगे मुनाफ राउत। 2 ओवर की समाप्ति के बाद 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जबरदस्त ये मुकाबले, शानदार ये प्रतियोगिता। इस प्रतियोगिता की ये दूसरी रजनी, फ्लड लाइट में, दूधिया रोशनी में नहाया हुआ ये मैदान गांधारी मैदान। पीछे की तरफ हम देख सकते हैं सावित्री नदी, और उससे हटकर ही ये मैदान है। उसी के साथ साथ उससे ही जुड़ा हुआ ये महाड़ नगरी का ताका यहाँ पे दिखाई देता हुआ। बहुत अच्छे अच्छे टूर्नामेंट का प्रयोजन यहाँ पे होता है, मगर इस साल मात्र 4
दिन सोचकर इस तरह का टूर्नामेंट। ये देखिए चंद्र आहे साक्षीला, जी हाँ, ओहो हो क्या बात है मुनाफ। आज मुनाफ ने सोच लिया है, समझ लिया है, अभी नहीं तो कभी नहीं। मुनाफ के बल्ले से और एक धमाका, 6। आज मुनाफ नाप रहे ये पूरे आसमान को। ये देखिए चांद भी बहुत ही खूबसूरत और इस प्रतियोगिता में शिरकत करता हुआ। कल्पेश मोहिते, जी हां, बैक टू द बॉलर, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर कल्पेश मोहिते आए हैं, टीम के कप्तान, एक अच्छे ऑलराउंडर कल्पेश। इनकी गेंदबाजी, इनकी बल्लेबाजी देखते ही बनती है, मगर पहली गेंद पर छक्का आने के बाद आज जो एग्रेशन, वो गुस्सा, वो ताकत और वो टैलेंट दिखाने की कोशिश। मुनाफ दौरा, फिर से एक बार मुनाफ ने उड़ाया। जी हां, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं है। गेंद डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6। बनाए पिंजरे से बाहर निकल के देख कि तू अपने आप में एक सिकंदर है, ये मुनाफ यहां पे बताते हुए 10 गेंदों में 36। क्या बात है, आज मुनाफ कुछ अलग ही मूड में, अलग ही रंग में अपनी छाप छोड़ते हुए इस प्रतियोगिता के ऊपर। जी हां, मगर इस मरतबा कल्पेश ने चकमा दिया है। बहुत ही बढ़िया गेंद, एंगल बनाकर, कोण बनाकर गेंदबाजी करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया, एक आसान सा कैच विकेट कीपर के हाथों में। मुनाफ मैदान से बाहर। उपनाम से उन्हें पहचाना जाता है, डोंगरी से बिलोंग करने वाला ये बहुत ही शानदार ऑलराउंडर। हालांकि बॉलिंग ऑलराउंडर मैं कहूंगा, क्योंकि गेंदबाजी के लिए जाना जाता है। एसपी सैंडी इस टीम से उन्होंने बहुत साल खेला है। ओमकार के साथ, राहुल जोगाड़िया के साथ, ग्लेन के साथ, किशन के साथ उन्होंने बहुत साल बिताए, गुजारे और बहुत ही अच्छा अनुभव उनके पास। मगर हाल ही में थोड़ा सा अनफिट थे, एक ऑपरेशन हुआ और इस वजह से क्रिकेट से थोड़ा दूर, वेट भी उनका बढ़ चुका है। मगर अब यहाँ पे बल्लेबाजी करने का मौका, जब गेंदबाजी करते हैं तो बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं, राइट हैंड से बल्लेबाजी। आहा, पहली ही गेंद पर बंड्या चकमा खाते हुए कल्पेश ने किया है कमबैक। हालांकि 2 छक्के इस ओवर में हमें देखने को जरूर मिले हैं। 12 रन उन्होंने अब तक खर्च किए हैं पहली 5 गेंदों में। मगर खतरनाक बल्लेबाज, डेंजरस बल्लेबाज मुनाफ राउत को उन्होंने चलता किया है। जी हां, फिर से एक बार वाइड यॉर्कर करने का प्रयास था, काफी हद तक सफल भी रहे। बंड्या के हाथों में ज्यादा कुछ करने के लिए नहीं था, अपना बल्ला फेंक चुके थे वो। मगर गेंद कारपेट के सहारे और लॉन्ग ऑफ की दिशा में ट्रैवल कर रही थी। एक ही रन यहाँ पे मिलेगा। देखते देखते 3 ओवर की समाप्ति, 50 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 50 अप, जरा तालियां होनी चाहिए। मोहम्मद 11 वालवटी, 50 रन पूरे मात्र 3 ओवर में। बहुत ही बढ़िया एवरेज के साथ, बहुत ही शानदार स्ट्राइक रेट के साथ यहाँ पे बल्लेबाजी। मगर क्या अंतिम ओवर में भी इसी तरह से बल्लेबाजी हमें देखने को मिलेगी? क्योंकि कल आपको याद होगा एक मैच हुआ था जहाँ पे 2 ओवर में ही तकरीबन 37 या 39 रन हो चुके थे। मगर एक गेंदबाज आए जिन्होंने मेडन ओवर किया था, नाम था ऋतिक पाटिल, और उसी के साथ वैष्णव, उन्होंने भी मेडन ओवर किया है इस प्रतियोगिता में। यानी ये हम नहीं कह सकते कि मात्र बल्लेबाजों के लिए ही ये विकेट प्रिपेयर किया है। यहाँ पे अगर सटीक लाइन एंड लेन से गेंदबाजी करोगे तो आपको मेडन ओवर भी आप कर सकते हो।
आपको सफलता मिल सकती है, कामयाबी मिल सकती है। इस बीच नए गेंदबाज महेश नानगुड़े, मुल्शी पुना से बिलोंग करने वाला खिलाड़ी। जी हां, इस मरतबा हवा में खेला है महेश, उस गेंद के नीचे तकरीबन पहुंच चुके थे। ओहो हो, बाल बच गए। यहां पे जीवन दान मिला है, मगर महेश की यहां पे सराहना करनी होगी। देखिए कितनी दौड़ लगाई थी उन्होंने, पीछे की तरफ दौड़ लगाई थी और उस कैच को लपकने का पूरा पुरजोर प्रयास किया था, मगर आखिरकार उनके हाथों से गेंद छिटक गई और जीवन दान। 1 रन यहां पे मिला। इस 1 रन के साथ 51 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। महेश नानगुड़े, इसे मैं जरूर कहूंगा कि बैटिंग ऑलराउंडर, क्योंकि बल्लेबाजी के लिए ज्यादातर जाने जाते हैं। ओहो, ये लीजिए हास पाटेल नवीद इसीलिए जाने जाते हैं, पिंच हिटर है। जब भी वो अपने सही मौके की तलाश में होते हैं ना, तो अपनी टीम के लिए इस तरह की बल्लेबाजी देखने को मिलती है। वेरी वेल डन, ये लगा छक्का। अंतिम ओवर में 1-2 बड़े स्ट्रोक आना बेहद जरूरी। इस मरतबा बहुत ऊंची गई है, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम। लॉन्ग ऑफ की दिशा में पकड़े गए नवीद हास पाटेल। बैक टू द पवेलियन। आइकॉन खिलाड़ी, पुना से बिलोंग करने वाले, मगर यहाँ पे मैं गेंदबाज महेश नानगुड़े की भी तारीफ करना चाहूँगा। महेश ने मानो अपने खिलाड़ियों को एक साइलेंट मैसेज दिया है, निराशा पर आशा भारी रखना, प्रयास हमेशा जारी रखना, वक्त कभी भी आ सकता है, तुम पूरी तैयारी रखना। महेश नानगुड़े, मुल्शी पैटर्न, पुना से बिलोंग करने वाला और एक आइकॉन खिलाड़ी। और इसी बीच मैदान में नमूदार होते हुए मिजियाब बुले, ऑलराउंडर खिलाड़ी है। बल्लेबाजी करने का मौका मिले, गेंदबाजी करने का मौका मिले या फील्डिंग करने का मौका मिले, तीनों मोर्चे पर अक्सर खरे उतरते हैं। यह भी मीदबाशी है और बहुत ही अच्छे हार्ट वाले, बहुत ही सहृदयी जिसे कहा जाता है। उल्टे हाथ से खेलने का प्रयास, जोरदार अपील और इसी के साथ पकड़े गए। लेग बिफोर द विकेट और एक विकेट यहां पे आता हुआ, मगर क्या हुआ है? जी हां, बंड्या अर्थात श्रीलेश अमरे कोकण से बिलोंग करते हैं, मगर अब मुंबईकर, प्योर मुंबईकर जाने जाते हैं। ये लीजिए और एक विकेट। मिजियाब बुले मैदान से बाहर। (57 रन। अब मात्र 2 गेंदें बची है इस ओवर की। हैट्रिक की दहलीज पर महेश नानगुड़े, बहुत ही बढ़िया गेंद। जी हां, यहां पे बैकफुट पर खेलने की कोशिश की उन्होंने, मगर चकमा खा गए और इसी के साथ ये हो चुकी है हैट्रिक, मगर रनआउट के रूप में ये विकेट मिलेगा और इसी वजह से 3 विकेट तो मिले हैं। हैट्रिक तो नहीं होगी, मगर महेश नानगुड़ी की जितनी तारीफ करे उतनी कम होगी। रनों के ऊपर रोक लगाई है, क्योंकि जो जिस फ्लो के साथ रन यहाँ पे बरस रहे थे, बारिश की तरह चमाचम बरसते हुए रन दिखाई दे रहे थे। यहाँ पर जो नेक्स्ट सीजन के लिए टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने वाले अब्रार 11 और सब, इनके लिए इंशाअल्लाह ताला, या यूनाइटेड, इनके लिए मेरी तरफ से 50,000 रुपये नकद इनाम दिया जाएगा इंशाअल्लाह। ओहो, क्या बात है। देखिए, इस तरह के अगर सपोर्टर हो ना, तो फिर
पूरे महाराष्ट्र की सबसे अच्छी टूर्नामेंट यहाँ पे जरूर होगी एक ना एक दिन। अंतिम गेंद के ऊपर बंड्या का खंबा उखाड़ दिया है और इसी के साथ साथ ये इस ओवर में लगता हुआ चौथा झटका। मोहम्मद 11 वालवटी बहुत ही ज़बरदस्त शुरुआत के बावजूद अंतिम ओवर में बिखर गई है और जहां पे लग रहा था कि 70 रन आसानी के साथ बनेंगे क्योंकि मुनाफ के तेवर और उनके बल्लेबाजी का फ्लेवर हमने देखा, मगर ऐसा हो न सका। रनों की संख्या 57 और जीतने के लिए मात्र 58 रनों की ज़रूरत। मैच बहुत ही कड़क होगा, मैच बहुत ही शानदार होगा। 58 रन बनाना इतना भी आसान नहीं है जितना हम समझते हैं। हमें क्या यहाँ पे बैठ के ज्ञान देना है, मगर खिलाड़ियों को इम्तहान देना है। अब इम्तहान देने के लिए हमारे साथी समालोचक यहाँ पे आएंगे, साथी कमेंटेटर आएंगे। मिस्टर वेल एजुकेटेड जिन्होंने MBA किया है और कमेंट्री हमारे साथ यहाँ पे करते हुए हमारे साथी कमेंटेटर सम्माननीय भरत मोरे सर, धन्यवाद। हेलो। इसके बाद इसी अभी जो मैंने डिक्लेरेशन किया तो जीतू भाई सावंत जो हमारे माजी जिला परिषद मेंबर और अभी यहाँ पर शिवसेना के एक धुंधार कार्यकर्ता जीतू भाई सावंत, इनकी जानिब से 25,000 रुपये। ट्वेंटी स्पोर्ट्स वसीमभाई बादलकर यांच्याकडून मुनाफच्या बॅटिंगला 1000 रुपयाचं बक्षीस आणि 25 स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत मुनाफ आणि त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस 25 स्पोर्ट्सचे ओनर वसीमभाई यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। ट्वेंटी स्पोर्ट्स चे ब्रँड अँबॅसेडर अर्थात मुनाफ राऊत यांच्यासाठी कुवेतवरून सन्माननीय बादल वसीमभाई बादलकर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। येस, 25 स्पोर्ट्स चे ओनर सन्माननीय वसीमभाई बादलकर आणि कुवेतमध्ये सर्वात जास्त सेल असलेला हा ब्रँड आणि त्या ब्रँडचे अँबॅसेडर अर्थात मुनाफ राऊत यांच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज। धन्यवाद। चला, वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। वसीमभाई फॅन क्लब पोलादपूर 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे
आणि त्या धावांना वाचवण्यासाठी मोहम्मद 11 वालवटी. सामन्याला दुसऱ्या इनिंगला सुरुवात. पंचांचा इशारा येतो लेट्स प्लेचा. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला महेश नांदगुडे जो सध्याच्या घडीला समस्त महाडकरांच्या गळ्यातलं ताईत बनलाय त्याच्या खेळाद्वारे, आणि त्याच्या सोबतीनं वासिक शेख बॉलिंग मार्कवरती. श्रीलेशचा पहिला चेंडू म्हणजेच बंड्या त्याचा पहिला चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न महेशने केला. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल मिडॉनच्या क्षेत्रात तोपर्यंत कोणतीही धाव नाही. चांगली सुरुवात बंड्याच्या वतीनं झाली आहे. पहिला डॉट बॉल आलाय पण महेश नांदगुडे समोर वारंवार असे चेंडू हाताळता येणार नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन ट्रायचा फटका आहे. लॉफ्टेड स्ट्रोक. वन बाउंड सीमा रेखा पार. चेंडू निघून चाललाय. नामदार चौकार. डॉटचं उत्तर दिलं महेश नांदगुडेनं. महेश नांदगुडे आपल्या खेळाच्या जोरावरती किंवा आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या बळावरती सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमधला खेळाडू आहे. या खेळाडूची चर्चा ॲज अ आयकॉन ऑल इंडिया ओपनच्या एखाद्या संघामध्ये समावेश असताना त्यानं केलेला तो रोल प्ले या साऱ्या बाबी त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणताना दिसलेल्या आहेत. आणि तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय या गांधारी मैदानावरती नामदार चषकामध्ये. बंड्या राऊंड द विकेट. राईट डिलिव्हरी का आम्ही म्हटलंय. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल आलाय. राऊंड विकेट येत असताना डावखुरा फलंदाजचा समोर शरीरापासून लांब ठेवत असताना एक अँगल बनतो आणि त्या अँगलला यूज केल्यानंतर फलंदाजाला मोठं फटकं मारणं तितकं सोपं राहत नाही. म्हणूनच ती डिलिव्हरी राईट डिलिव्हरी. यावेळेला विकेटमध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये नाही तर फसलाय जाळ्यामध्ये. महेश नांदगुडे फलंदाज बाद. मिर्जियाब यांनी हा झेल टिपला. बघा कशा पद्धतीचा हा चेंडू होता. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जातंय. फुल ऑन लेनसाठी जात होते. बॅकलिपला जास्त वरून आणलं आणि त्यामुळे इनसाइड आउट खेळत असताना पाहिजे तितकी ताकद किंवा पॉवर ती बॉटम मध्ये जनरेट नाही झाली आणि त्यामुळे फटका फसलाय आणि झेलचीच्या रूपाने माघारी परतवायला महेश नांदगुडेला आयकॉन प्लेअर मैदानाबाहेर जातोय. बघा पोलादपूर संघाकडे जर तुम्ही बघाल तर आयकॉन खेळाडूंपेक्षा पोलादपूरचा बॅटिंग लाईनअप जर तुम्ही बघाल त्याच्यावरती नजर टाकाल तर त्याच्यासमोर या धावा तितक्याशा अवघड नाही आहेत. तुम्ही हंगामाच्या सुरुवातीची स्पर्धा याच मैदानावरती झालेली जर बघितली असेल तर अजिंक्य पवारच्या बॅटमधून आलेले ते षटकार 5 षटकार अजून नजरेसमोर आहेत. मुनाफसाठी 500 रुपयाचं बक्षीस ते अय्याजभाई चिपळूणकर यांच्याकडून लावलेले होते ते इथे जमा झालेले आहेत. सामना संपल्यानंतर मुनाफ आपण घेऊन जायचे आहेत. विकेट आली 4 वरती. 1-2 चेंडूचा खेळ आहे ना बाकी. बंड्या पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होतो यार. समोर कल्पेश मोहिते पोलाट. ओहो शानदार डिलिव्हरी. एक गोष्ट मात्र आपण बघितली आहे की जेवढ्या पण ओव्हर इथे टाकल्या जातात त्याच्यामधला 70 ते 80% भाग हा जडमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केला जातोय. म्हणजे जास्तीत जास्त डिलिव्हरी फुल ऑन लेंथ यॉर्कर या पद्धतीच्या हाताळल्या जातात आणि तिथेच वाचणं जाणं येणं सगळं त्याच्यातच आहे. अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकून वाचणाऱ्या गोलंदाजाची संख्या खूप कमी आहे. हो लेग स्टंपच्या बाहेर निघून जाणारा चेंडू वाईड. अतिरिक्त स्वरूपाची धाव धापलकामध्ये ॲड होताना दिसते. 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी किमान पहिलं षटक तुम्हाला 10, 12, 13 अशा धावा येणं गरजेचे आहेत आणि त्या करत असताना विकेट हातामध्ये राहणं गरजेचं आहे. कारण कोणताही संघ असेल तो सुरुवातीला काय करतो तर आपल्या आयकॉन्सना इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासमोर ग्रामीण खेळाडूंना खेळणं थोडंसं त्यांच्यासमोर टेन्शन असतं किंवा ती डिफिकल्ट टास्क असते. ओ यावेळेला पायामधला चेंडू अपील गेली आहे. पंचांवरती कोणताही त्याचा प्रभाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
वासिमबाई फॅन क्लब पोलादपूर 5-1. पाच वरती एक पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर आता नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय आकिब. आयकॉन आकिब बॉलिंग मार्कवरती येतोय. बालवाडी संघ बहारदार परफॉर्मन्स झालाय आणि बालवाडीसाठी चांगली बाब काय राहिली आहे तर त्यांच्या संघातले ओन प्लेयर चांगले चाललेत. खास करून मुनाफ वासिक दुरून खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, त्याला दिशा द्यायची होती. दिशा देत असताना बॅकअप पॉईंटच्या दिशेने चेंडू पाठवण्याचा प्रयत्न झाला पण कोणत्याही प्रकारची हालचाल नाही, धाव घेण्याचा प्रयत्न नाही. डॉट बॉल आलाय. आयकॉन वर्सेस आयकॉन. वासिकला इथे उल्लेखनीय कामगिरी, मोठी कामगिरी करावी लागणार आहे. वेट केलं, वॉच केलं आणि पाठवून दिलं. बॅकडॉक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेखा पार. नामदार षटकार. डॉट नंतर 6. वासिक पायामधला चेंडू खोदून काढला, मिडुक्याच्या दिशेने चेंडूला पाठवलंय, अडवण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव. ओ यावला डेंजर पण थ्रो सैरा वैरा खूप लांब केला यष्टी जवळून आणि त्यामुळे दुसरी धाव घेण्याची रिस्क घेतली. वासिकनं 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. नामदार चषक आपण बघतात, ऐकतात, पाहतात जे आयोजित करण्यात आलेला आहे. आदरणीय नामदार भरत शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबरीनं श्री विकास शेठ गोगावले रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य युवा सेना कोर कमिटी सदस्य तथा युवा सेना सचिव कोकण विभाग यांच्या आशीर्वादाने दिशा दिली, चेंडूला पाठवलं गॅपमधून बरोबर गलीमधून सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला, 4 धावा आल्या, 4 धावांनी धावपलक वेगानं वाढलं. पुन्हा एकदा दिशा देत असताना चॉप केलं, चेंडूला पाठवलं गलीमधून सीमारेखा पार. 4 धावांसाठी चौकार. हलवावी लागणार आहे. धावपल का धावा 21. शेवटचा बॉल बाकी आहे. 21 13 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 37 धावांची गरज. सामना कंट्रोलमध्ये आहे, नाही असं नाहीये. या शेवटच्या चेंडूवरती जर का बासिकने एक मोठा फटका लगावला, इथून षटकार आला, पोलादपूर संघ मॅच मध्ये परत येईल. पण नाही, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, क्रीजचा वापर जरूर केला होता पण चेंडू अलंकृत पण निघून चालला लॉंग ऑन मध्ये. एकच धाव येते, सिंगल, आणि सिंगलने षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22-1 वासिमबाई फॅन क्लब पोलादपूर. डीजे
आमचे नजीबभाई यावेळेला व्यासपीठावरती आहेत, आमच्या कॅमेऱ्याने कव्हर केलं त्यांना. मस्त फॅनची हवा खात असताना येणाऱ्या अजून एका मॅचची वाट बघतायत. उर्वरित हे व्यासपीठावरील उपस्थित सर्व आमचे मान्यवर. इम्तियाजभाई, आत्तापर्यंत बघा सुफियानबाईंना सुद्धा तुम्ही पाहताय, खास या स्पर्धेसाठी परदेशातून आले आणि ही स्पर्धा भरवण्याची संकल्पना ज्यांच्या वतीनं आखण्यात आली. हा इतका चांगला इव्हेंट बघून त्यांना सुद्धा एक समाधान मिळत असलेलं असणार आहेत. अरसलान पल्लवकर, सगळ्या कार्यामध्ये त्यांचा समावेश मोठा आहे. आत्तापर्यंत 80,000 प्लस प्लेयर्सने या प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितलेली आहे. या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलेलं आहे. AP लाईव्ह इव्हेंट्स यांच्याद्वारे ही स्पर्धा पाहिली आहे. तिसरं षटक घेऊन नवीन गोलंदाज रोहन मस्कर. रोहन मस्कर समोर वासिक शेख. वासिक समोर मोठं चॅलेंज काय? चॅलेंज आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडू खाली आला, त्यानं टिपला झेल, संपला वासिकचा खेळ. फलंदाज बाद, गन. बोले की अजिंक्य पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. मी याच फलंदाजाची चर्चा करत होतो. याच खेळाडूने याच मैदानावरती 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा कारनामा केलाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्यासमोर रोहन आहे, ज्या रोहन मस्करने पहिल्या चेंडू ती वासिकची विकेट घेतली. दोघांचा कॉन्फिडन्स अप. एकाकडे ताजा कॉन्फिडन्स आहे, एकाकडे फास्ट अनुभव आहे. वालवाटी एक्सप्रेस त्याच्या समोर अजिंक्य पवार. पवार दी पावर दिसणार का? येणारे 5 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. नेक्स्ट बॉल शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, पंच वळतायत, वाईट बॉल आलाय. बघा दोघांनाही टेन्शन आहे, असं नाही की एकावरती दडपण आहे. या सामन्याला जिंकण्यासाठी हे तिसरं षटक डिसायडर म्हणून काम करतंय. येणारे 5 चेंडू डिसायडर म्हणून काम करतायत, कारण या षटकामध्ये जर का 2 ते 3 मोठे फटके लागले तर या मॅचमध्ये पोलादपूर संघ सुद्धा परत येणार आहे. आणि जर का ते मोठे फटके नाही लागले तर वालवाटी संघ वरचढ होणार आहे. पुढील चेंडू अजिंक्य समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड पाठवून दिलं चेंडूला सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. हेलिकॉप्टर उडून लँड झालाय लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. याचसाठी हा खेळाडू जाणला जातो. वासिकसाठी सुद्धा अशाच प्रकारचे काहीसे चेंडू होते, पण वासिकची बॅकलिप जी आहे ती पूर्ण डोक्यावरून येत होते आणि त्यामुळे त्या चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत उशीर होत होता. अजिंक्य पवारची जी बॅकलिप आहे ती खांद्याजवळून खाली आली आहे आणि त्यामुळे हा षटकार एक्झिक्यूट करणं त्याला सोपं झालंय. 6 धावा आल्यात आणि 6 धावाने धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलाय. 29 पट्टू. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. चर्चा केली गोलंदाजाशी, दोन्ही फलंदाजांनी सुद्धा एकत्रित येऊन चर्चा केली आहे. कल्पेश मोहिते एक्सपिरियन्स प्लेयर नॉन स्ट्राईक एंडवरती अजिंक्यला त्यांनी काहीसा कानमंत्र दिलाय. पाहूयात येणाऱ्या 4 चेंडूसाठी काही स्पेशल प्लॅनिंग आहे का? हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, पण बॅट आणि बॉलचा तितका खासा आणि चांगला संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आवाज येतोय मैदानाच्या चारी बाजूने, म्हणजे यष्टिरक्षकाच्या जवळपास असणारे खेळाडू म्हणा, कव्हरमध्ये असलेला खेळाडू म्हणा, गलीमध्ये असलेला पॉईंटमध्ये असलेला, सगळेजण आवाज देतात.
बाउंड्री लाईनवरती जे उभे आहेत ते सुद्धा आवाज देत आहेत, इन्व्हॉल्वमेंट दाखवत आहेत किती आहे या मॅचमध्ये आपली. हो 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 उजव्या स्टिचच्या बाहेर पंचांनी सांगितलं एकदा ओव्हर स्टेपिंगचा नो चेक करा. ओव्हर स्टेपिंगचा नो चेक केला जाणार आहे. थर्ड अंपायर प्लीज. तिसरा पंचाच्या भूमिकेमध्ये बंटी जाधव यांना आपण पाहताय. इथून हा डॉट येतोय की नो बॉल येतोय हे बघावं लागणार आहे. सगळ्यांच्या नजरा या आमच्या समालोचन कक्षाच्या बरोबर मागे आमची टेक्निकल टीम बसते त्या दिशेने आहेत. ओव्हर स्टेपिंगच्या नोसाठी अनेक साऱ्या बाबी बघितल्या जातात. फर्स्ट टच ऑफ द ग्राउंड, काय तो लाईनच्या पुढे आहे का की लाईन कट आहे का, कुठून टच झाल्यानंतर किती घसरलाय त्याचा संबंधापेक्षा फर्स्ट कनेक्शन ऑफ द ग्राउंड. बघा आणि या स्पर्धेला पाहण्यासाठी खास शाखा प्रमुख आलमबाई नौमानी इथे उपस्थित झालेले आहेत आणि ते समस्त आयसबाईंशी वगैरे चर्चा करत असताना बघायला मिळतात. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं किंवा आमच्या आयोजन कमिटीतील सारे मेंबर असलान, तौसिफ, सुफियान, अय्याज, मनाज या साऱ्यांना साथ देण्यासाठी ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. शाखा प्रमुख आदरणीय आलमजी नौमानी या मंचावरती आहेत. बिलकुल क्लोज आहे आणि त्यामुळे पंच थोडासा वेळ घेत आहेत. नामदार चषक आपण पाहताय. नामदार चषकाचं पर्व पहिलं पर्व पाहतायत सर्व आणि त्यामुळे या साऱ्या बाबीचा आम्हा सर्वांना एक गर्व आणि म्हणूनच या स्पर्धेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाला बघता दुसऱ्या पर्वामध्ये हे नामदार चषक दमदार पद्धतीने येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी हे नामदार चषक जे आहे ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात इन टर्म्स ऑफ प्राइज आणि त्यापेक्षा अजून काही नवनवीन गोष्टी काय करता येतील त्या करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नामदार चषक दमदार होणार हे मात्र नक्की दुसऱ्या पर्वामध्ये येताना. यावर्षी काय काय बाबी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ॲक्शन रिप्लेमध्ये मुख्य स्क्रीनवरती दाखवलं जाईल नक्की काय घडलं होतं. ज्या वेळेला फलंदाजाचा पाय लाईनवरती पडला आणि त्यानंतर तो लाईनवरती पडून पुढे निघून गेला आणि त्यामुळे येस वाईड चेक करायचं आहे. आता वाईडसाठी चॅलेंज केलं गेलं आहे. इट्स अ वाईड. नो नाही पण वाईड आहे. धाव तर मिळणार आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी नो नाही पण वाईड आलाय. अतिरिक्त स्वरूपाची धाव आली आहे. 30 वरती 2 आहे. 30 अजिंक्य पवार पुन्हा एकदा रोहन समोर.
काय मोठा ब्लास्ट होणार का? समोरच्या दिशेने खेळ आला गारपेट, चेंडू निघून चाललाय गॅप मधून, क्षेत्ररक्षक झालाय फंबल, टावर देखील एक कमाल झाली आहे धमाल, आलाय चौकार, 4 धाबा. थँक्यू डीजे. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, ताकद झोकली होती, हेलिकॉप्टर, आणि त्या हेलिकॉप्टर बघा कुठे कुठे कहाणी बदलली. जी टावरच्या आतमध्ये माती आहे. चौतीस झाल्यात आणि 34 झाल्यानंतर अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. दोन चेंडूचा खेळणं बाकी आहे. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. 8 मध्ये 24 म्हटल्यानंतर इथे एखादा षटकार आला तर मजा येईल. बघूयात काय घडतंय. डाऊन ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आला, ते गारपेट चेंडू कव्हरच्या क्षेत्रात निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकाचे 2 झाल्यात. हातामधून चेंडू निसटला. या स्टेजला आल्यानंतर अशा प्रकारच्या मिसफील्ड तुम्ही करू शकत नाही आहात. तुम्हाला या सामन्यामध्ये जर का जिवंत राहायचं असेल तर तुम्हाला या जिथे एक आहे तिथे एकच द्यावी लागेल. जिथे एक आहे तिथे एक नाही दिली तरी चालेल, पण एकाच्या 2 झाले तर वांदे होतील. 2 नाही देऊ शकत, 3 नाही देऊ शकत, 4 नाही देऊ शकत. 36 वरती 2 आहेत. 36 पट्टू येणारे आता 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 22 रनची गरज आहे. मोहम्मद दिलन वालवाटी आतापर्यंत त्याने खेळलेला खेळ बॅटिंगद्वारे खूप चांगला होता. मुनाफने केलेली मेहनत, त्या मेहनतला वाया जाऊ द्यायचं नाहीये. रोहन शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती वाईड. रोहनसाठी त्रासदायक बाब काय राहिली आहे तर आलेले 1 2 3 वाईड. त्या वाईडने या 6 बॉलच्या ओव्हरला आता 9 बॉलची केली आहे आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी अजून 1 बॉल घेतलाय अजिंक्य पवार. कदाचित ते दडपण अजिंक्य पवारचं असावं. त्याची ती घातक फलंदाजी. त्याने मारला 1 चौकार 1 षटकार. 7-21. ओ पुन्हा एकदा वाईड आलाय. अतिरिक्त स्वरूपाची धाव पलकामध्ये ऍड होतीये. एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, हा सामना जिंकणं का गरजेचं आहे? कारण हा सामना जिंकल्यानंतरच तुम्हाला क्वार्टर फायनल खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ क्वार्टर फायनलची मॅच अली 11 तुडील या संघासमोर खेळेल आणि त्याच्यासाठी कोणता संघ पुढे येतोय. बॉलिंग वार प्रति बॉल तयार. 7-20. 38 वरती 2. रोहन अजिंक्य समोर फुलटॉस मिस झालाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगला फील्ड झालाय. फक्त एकच धाव आली आहे आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय 39 वरती. 39 पट्टू. आता 6 चेंडू आणि 19 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी वसीमबाई फॅन क्लब पोलादपूर या संघाला. चला शेवटचे 6 चेंडू. थोडी घाई करा, आपण जास्त वेळ घेतात. 6-19. 6 चेंडू 19 धावांची गरज असताना नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जात आहे मिझियाब. आता मगाशी ज्यावेळेला यासिन सर कॉमेंट्री करत होते त्यावेळेला तेच बोलत होते. मिझियाब म्हणजे फिल्डर, मिझियाब म्हणजे बॉलर, मिझियाब म्हणजे बॅट्समन. जे जिथं कमी तिथं आम्ही. आता इथं कमी जरूर आहे कारण 6 बॉल 19ची गरज आहे. 6-19. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत. आणि पहिल्या 2 चेंडूवरती काय अप्रोच राहतोय अजिंक्य पवारचा. पण दुसऱ्या बाजूला एक बाब जर बघाल तर 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेला कल्पेश मोहिते त्याने आतापर्यंत फक्त 2 बॉल खेळलेत आणि तेव्हापासून तो नॉन स्ट्राईक एंडवरती जो उभा आहे तो अजूनही स्ट्राईक एंडला गेलेला नाही आहे. कदाचित त्याच्या पूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा इतक्या वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहिलेला असेल. मिझियाफ
बॉलिंग मार्कवरती तयार असताना बॉल चेक केला जातोय. बॉल चेक करत असताना एक मनाची शांती की बॉल मनासारखा भेटला. आता अजिंक्य पवार स्ट्राईक एंडवरती. क्षेत्ररक्षणाची सजावट जर बघा लॉंग ऑफ डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये ठेवण्यात आलाय. कव्हरला आणि पॉईंटला सर्कलच्या आतमध्ये घेतले. थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग डीपमध्ये आणि मिड विकेट डीपमध्ये ठेवण्यात आलाय. पावलं चुकली आहेत, पावलं थांबवली आहेत. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा थांबलेलं बरं असं सांगत असताना स्वतःला थांबवलं मिझियाफने. 39/2, 6 चेंडू 19 धावा. या 6-19चा जर पाठलाग झाला तर या मैदानावरचा या स्पर्धेतला हा बेस्ट फिनिश मानला जाऊ शकतो. जडमधला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आला. ते गाठपेट चेंडू निघून चालला. वाईड इश लॉंगनमध्ये चांगली फिल्डिंग. फेकी सुद्धा वेगाला केली आहे. फेकी केली आहे पण फेकीमध्ये नेकी किती होती तितकी चांगली. त्यामुळे फक्त एकच धाव. आता कल्पेश मोहिते पोलार्ड स्ट्राईक एंडवरती आलाय. 5 बॉल आणि 18 धावांची गरज. आता कॅल्क्युलेशन वेगळ्या अँगलने केलं जाणार आहे. 5-18 पेक्षा 5 मध्ये 3 असं काही काही जण म्हणत असणार आहेत आणि ते 3 मारले बगैर पर्याय सुद्धा नाही आहे. वसीमबाई फॅन क्लब पोलादपूर या संघासमोर खूप मोठं आव्हान आहे. 5 चेंडू 18 धावा. मोहम्मद दिलन वालवाटी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ बॅटिंग. मुनाफचं विशेष कौतुक, पण बॉलिंगमध्ये केलेली कमाल सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजाने आणि त्यानंतर आता 5-18च्या इक्वेशनमध्ये बघूयात बॉलर काय करतात. नेक्स्ट बॉल. जडमधला बॉल खोलवर टप्प्याचा. यॉर्करला ब्रह्मास्त्र का म्हटलं जातं त्याचं कारण हेच आहे की त्या बॉलवरती षटकार मारणं खूप कठीण असतं. फक्त कठीण नाही तर खूप कठीण असतं आणि त्यामुळे अशाच धाटणीचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाज मिझियाफ करतायत आणि त्यांना त्याच्यामध्ये यश सुद्धा आले. बॅट चेंडू खाली येऊच देत नाहीत. असं नाही की दोन्ही फलंदाज क्रीजचा वापर करत नाहीत. क्रीजचा वापर करतायत, हेलिकॉप्टरचा वापर करतायत, पण त्यांच्या बॅट आणि बॉलचं कनेक्शन तितकं प्रॉपर नाही आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 मध्ये 17. मोठा फटका समोरच्या दिशेने. फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. 6 धावा. बाहेरचा चेंडू दुरून खेचलाय आणि ही अजिंक्य पवारची ताकद. यस बॉल. चला बॉल मैदानात पाठवायचे. दुरून खेचलं चेंडूला आणि अजिंक्यने पाठवलं लॉंगांच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार आल्यानंतर इक्वेशन बदललंय, समीकरण बदललंय. 3 चेंडू 11 धावाची आता गरज आहे. 3 मध्ये 11 करत असताना काय अजिंक्यच्या बॅटमधून ते 2 दुवादार षटकार बघायला मिळतील का? पोलादपूरचे जेवढे पण प्रशंसक आहेत ते विचार करत असणार आहेत की येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार यावे. पण वालवाडीचे प्रशंसक असतील तर ते म्हणत असणार आहेत बाबा इथे एखादा पहिला डॉट येऊ दे. डॉट नाही तर विकेट तर येऊ दे, काही ना काहीतरी येऊ दे. बॉलिंग मिझियाफ तयार. मिझियाफ समोर अजिंक्य पवार. नेक्स्ट बॉल. 3-11 इनसाइड आउट. चेंडूला पाठवलं. ओहो, व्हॉट अ स्टॉप अँड व्हॉट अ कॅच. मुनाफभाई छागे, अय्याजभाई चिपळूणकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे मुनाफला. कोण जर झेल सुटला असता ना तर मला वाटतं हा सामना सुद्धा सुटला असता. सामना सुटण्याची संधी म्हणजे दुसऱ्या बाजूला कल्पेश सुद्धा होता. बघा काय आउटस्टँडिंग कॅच होता. ॲक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बघायला आवडेल. मुनाफ स्वतःला झोकून दिलंय. सगळे म्हणत असेल ज्यांचे आयकॉन मोठे त्यांचा संघ विजयी. आयकॉनच्या खेळावरती मॅच डिपेंड असेल, पण मुनाफने त्या सगळ्यांना एकच सांगितलंय आयकॉन तर आयकॉनचं काम करणारच आहेत, पण जर का आपण अशी कामगिरी केली तर कदाचित त्या आयकॉनला चांगला सपोर्ट मिळणार आणि सपोर्ट मिळायला कारणाने संघ जिंकणार आहे.
झिलचितच्या रूपाने गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आर्यन पवार. आर्यन पवार पहिला चेंडू मिस झाला. बघा सेलिब्रेशन मिझियाबचं कसं आहे. डॉट बॉल आला आणि आता 1 बॉल 11 अशी मॅच येऊन थांबली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये वासिमबाई फॅन क्लब पोलादपूर ज्या संघाने मागील स्पर्धेमध्ये जो परफॉर्मन्स केला होता त्याला बघतात त्याला हॉट फेवरेट टीम मानलं होतं या आजच्या दिवसातली, जे क्वालिफाय करताना दिसेल ती मात्र आता पराभवाच्या पुढे छायेमध्ये जाताना दिसते. एक चेंडूचा अजूनही खेळणं बाकी आहे. इथून जर का नो बॉल आला त्याच्यावरती मोठा प्रहार आला तर कदाचित ही मॅच बदलेल. आर्यन पवार बघूयात कशा प्रकारे या शेवटच्या बॉलला खेळतात. वसीमबाई फॅन क्लब पोलादपूर विपक्ष मोहम्मद दिलन वालबाटी. चला यानंतर होणाऱ्या मॅचसाठी अली इलेव्हन तुडील संघाचे कर्णधार टॉससाठी या पायावरचा चेंडू बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न. चेंडू गेला स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सामना संपला, सामना जिंकला मोहम्मद दिलावन वालबाटी या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये वसीमबाई फॅन क्लब पोलादपूर हा संघ. बॉल जमा करायचा आहे. नज़ीफ पलोकर काफ़ी मेहनत लेते हुए इस टूर्नामेंट के लिए और मुनाभाई आपण व्यासपीठावरती यायचं. चलो जीतू शेठ, जीतू शेठ आपको 500 थोड़ी फलंदाजीसाठी आणि आराम से 500 बैठ के थोड़ी देंगे. त्या कॅच साठी सुबह तक आपको मोमेंटम देना है. बक्षीस होतं ते दिलं जाणार आहे अय्याजी चिपळूणकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं. चलो बा अली इलेवन तुड़ील और सेकंड टीम है मोहम्मद इलेवन वालवटी. क्या कैच लिया था वहां पे एक्स्ट्रा कवर पे और मैच को पलटा. लेकिन अभी जो टॉस होगा ये क्वार्टर फाइनल का टॉस. आप जानते हैं प्रेक्षकों कि कल मोहप्रेस का सिलेक्शन हुआ था, मोहप्रेस सिलेक्टेड हुई थी, लेकिन देखना